मंडळी पुत्र भावाईचा गुंडा ज्याचा तिने लोकी लागावा झेंडा तरी नाव पिंपळे असतं तरी त्यांचं खरं नाव प्रमोद होतं मंडळी. पण माझा पिंट्या दादा होता कसा हे शेतकरी कुटुंबात जन्माला आला हे हिरा जन्माला पाटील घराला हे शिक्षणाची हो आवड होत्याला आणि गरिबीतून ग्रॅज्युएट झाला. थँक्यू. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकलं. खरं तर पिंटा शेठ पाटील साहेबांना डेडिकेट करणारं हे संगीत जे खरं तर आता सध्या आपल्यामध्ये नाही आहेत. नक्कीच त्यांचे आशीर्वाद मात्र तुम्हाला सर्वांमध्ये राहतील हीच आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करूया. खूप चांगलं एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि सातत्याने युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय खरं तर स्वर्गीय पिंटा शेठ पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करूया. नाव बॅक टू क्रिकेट. सामन्यास सुरुवात झाली आहे. पंचाचा सिग्नल आहे. गेम इज ऑन आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गमध्ये खरं तर नशीब नाईक, रफ्तार के सौदागर, दादर एक्सप्रेस या नावानं संबोधला जाणारा खेळाडू खरं तर गावासाठी नाही तर संपूर्ण तालुक्यासाठी मात्र हा खेळाडू अतिशय परिपक्व झाला असं देखील म्हणावं लागेल. चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून. समोर लीलाधर ठाकूर, रन मशीन जितवायची त्या टीम. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न. इथे मात्र बॉल चाललाय सरळ सेलिमिडॉनच्या दिशेमध्ये. पहिली क्विक रन्स पूर्ण केली आहे दोन्ही खेळाडूने. पहिली रन्स महत्वाची असते खरं तर प्रत्येक फलंदाजासाठी. कारण सुनील गावस्कर हे नेहमी म्हणायचे जर का पहिली रन्स तुम्ही अगदी परफेक्ट मिडलला एखादा पहिला बॉल घेतला की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. तो कॉन्फिडन्स मात्र आता आलाय लीलाधर ठाकूर या खेळाडूमध्ये. स्वतः हरीश गाबण ऍज अ ओपनर, ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. जितू आहे जिथे टीमची. नशीबचा पुढचा बॉल होता हा ट्रॅकर. खरं तर तुम्ही पाहता पेस विथ बाउन्स. थोडासा टर्न घेणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. नशीब या खेळाडूचं फ्युचर ब्राईट आहे. खरं तर या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काल ज्या पद्धतीने बॉलिंग केली या मैदानात अनेकांची खरं तर प्रेक्षकांची मान्यवरांची मने या खेळाडूने जिंकली. समोर फलंदाजाचा तोफखाना असणारा नवी शिलेमन विचुंबे त्या टीमला मात्र अक्षरशः खरं तर नांगी टाकाव्यास भाग पाडला होता. पण इथे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. नशीबकडे वेग आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे 6 चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकण्याची जर तुमच्याकडे किमिया असेल तर तुम्ही अनेक मैदान गाजवू शकता. हे मात्र या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये दाखवलंय नशीब नाईक या गोलंदाजाने. लाजवाब स्पेल. गोलंदाजी भरपूर चांगली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा समोर हरीश गाबण. इथे अकूट टप्प्याचा बॉल आदळलेला आपटलेला चेंडू डीप स्क्वेअरच्या रीजन मध्ये हा फटका शॉर्टम पूल केलाय. बॉल मात्र चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप. सीमा पार. 4 धावेसाठी आला चौकार. चांगला फटका. खरं तर लवकर बॉलला पिकअप केलं. यावेळेस तुम्ही आता शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि पिकअप शॉट होता. हरीश गाबणकडे उंची आहे, त्या उंचीचा त्याने वापर केला आणि त्यानंतर मात्र हा चौकार आला. पुढचा बॉल इनफिल्डच्या भरून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईल. हा फटका बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. लगातार दुसरा चौकार. बघा या बॉलवरती जरी चौकार आला तर पुन्हा एकदा अविनाश मामा पाटील इरबाडी यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असेल हरीश गाबण या खेळाडूला. बाच्यासाठी मात्र हे पारितोषिक. एज लागली त्यानंतर प्रत्युत्तर दिलं. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी तो अब हमारी. नशीब नाईकने मात्र इथे विकेट मिळवून दिला आपल्या टीमला आणि जल्लोष साजरा होतोय जाणता राजा दादर 11 टीमच्या खेम्यामध्ये. राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की लीला है
चांगलं कमबॅक प्रत्युत्तर दिलं नशीब नाईक या गोलंदाजाने. खेळाडू बाद झाला हरीश गावण. धावसंख्येचा विचार केला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जितवाई जिते 11 टीमची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आहे ती म्हणजे 1 गडी बाद 9 धावा सेकंड ओव्हर मध्ये. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय मंगेश जोशी. खर तर टीम मध्ये दरवर्षी एखाद दुसरा जर का तुमच्या टीम मध्ये चांगला खेळाडू जर तुमच्या टीम मध्ये समावेश झाला तर तो संघ उत्तरोत्तर प्रगतीच्या वाटेवरती असतो. तेच खेळाडू आणि तोच परफॉर्मन्स, त्यामुळे कधी कधी संघाला देखील अडचणी येतात. आणि इथे मात्र या वर्षीच्या हंगामध्ये दादर संघामध्ये हे नवीन खेळाडू जॉईन झाले, त्यांनी मात्र भरपूर चांगलं कार्य. मयूर ठाकूर जो सलामीला येतो, त्यानंतर मंगेश जोशीचा देखील उल्लेख केला जाईल. नशीब नाईक हा खेळाडू देखील आहे टीम मध्ये. आणि तदनंतर डॉक्टर अभिजित. चांगला खेळ आपण मागच्या इनिंग मध्ये पाहिला डॉक्टर अभिजितच्या माध्यमातून. कन्सिस्टंट परफॉर्मर आणि चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. तिसऱ्या क्रमांकामध्ये निलेश पाटील मैदानामध्ये गेला. यावेळेस लीलाधर ठाकूर. यावेळेस देखील बॉलला उडवला होता पुन्हा एकदा यष्टीरक्षक. बॉल खाली, परंतु पंचामा दर्शवतील हा विकेट आहे की नाही. यस, लेग बाईज. योग्य निर्णय, अतिशय योग्य निर्णय. कारण गती होती अगदी थाय पॅड वरती हा बॉल आदळला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला, त्यामुळे पंचांनी मात्र लेग बाईज घोषित केले. अनेक असे सांकेतिक चिन्ह आहेत की पंचांकडे, फक्त ओव्हरथ्रोला कोणताही सांकेतिक चिन्ह नाहीये. आणि इथे सिंगल आली. सिंगलच्या मैदानात धावा संख्येत 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या, म्हणजे त्या म्हणजे 1 गडी बाद 10 धावा. पहिलं दशक पूर्ण झालं बॅटिंग करणाऱ्या जितवाय जिते 11 टीमचं. चला बॅट घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. कविराज पाटील आमच्या समवेत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. खरोबर अनस्टॉपेबल कविराज. आणि शुक्रवार शनिवार रविवार त्यांचा एक स्टेटस असतो, मच्छी विक्री चालू आहे तल्यावर या. चांगले आमचे मित्र आहेत. खरं तर चांगलं स्कोरिंग आज संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने ज्या पद्धतीने कार्य केलं खरं तर खूप चांगलं अपडेट. हँडरायटिंग चांगली आहे आणि प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा त्यांनी मात्र आमच्यापर्यंत पोहोचवलाय. बॉलर तयार पुन्हा एकदा मंगेश जोशी. राऊंड विकेट, लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये, भरधाव वेगानं बादल आलाय बॉल खाली. अति घाई केली होती परंतु चांगलं बॅकअप मिळालं बादलला पुन्हा एकदा. आणि त्यानंतर मात्र इथे सिंगल रन आली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खरं तर जितवाई जिते 11 टीमला. धावसंख्येचा आपण जर का विचार केला तर धावा स्कोर कार्ड वरती आहेत, त्या म्हणजे 1 गडी बाद 11 धावा. नेल्सन फिगर मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागे लागलेली संकट पुढे जाण्याचा मार्ग नेहमी मोकळं करतात आणि इथे मात्र संकट आलाय जिते संघावरती. पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा होईल का? इथे फटका फसलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खरं तर स्वतः गोलंदाज. बॉल खाली आला होता आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल सुटली परंतु चांगलं कमबॅक. रन आउटच्या स्वरूपात मात्र विकेट मिळाला, तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या जाणता राजा 11 दादर टीमला. खेळाडू बाद झाला या ठिकाणी लीलाधर ठाकूर. बॅक टू द पॅव्हिलियन. येस, सिंगल चान्स जेव्हा मिळाला होता तेव्हा डबल चान्स घ्यायची गरज का होती, हा प्रश्न विचारला जाईल जिथे संघाच्या केम्यामधून. कारण संधी मिळते त्या संधीच तुम्हाला सोनं करावं लागतं आणि ती संधी तुम्हाला एकदाच मिळते, सेकंड पुन्हा मिळत नाहीये. आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात हा खेळाडू बाद झाला. ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाहीये. तुम्ही जर का जिद्दीनं खेळ केला तर तुमचा पराभव कोणीच करू शकत नाहीये. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील धावा करण्याचा, कारण समोरच्या टीम मध्ये चांगले बॅटर आहेत, त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला एक सन्मानजनक टोटल उभारावं लागेल. आणि राकेश जर का आपण जिथे संघाची बॉलिंग स्ट्रेंथ पाहिली तर ती त्यांची खरं तर एक मजबूत बाजू आहे. त्यामुळे इथे किमान तुम्हाला 30+ रन्स करावे लागतील. प्रथमेश रोहित मात्रे हा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. बॉलला लेफ्ट केला, सोडून दिला, भरदा वेगाने चेंडू डिलिव्हर केला होता, लाईन लवकर रीड केली. त्यानंतर मात्र पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केला. यस, पंचांची देखील एक आगळी वेगळी अदा आहे. म्हणजे क्षेत्र कोणतंही असो, तुम्हाला काहीतरी स्किल तुमच्या दाखवावे लागतील प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी. आज आपण पाहतोय खरं तर पंच देखील चांगलं कार्य. गोटे अंपायर, त्यानंतर माटे अंपायर झाला, त्यानंतर आता हॅरी अंपायर देखील आला मैदानात खरं तर स्पर्धेमध्ये. तो डोक्यावर खरं तर डोका जमिनीला ठेवून पायाच्या दिशेने मात्र वाईट बॉल देखील घोषित करतोय. काहीतरी युनिक जर का तुम्ही कराल तर तुम्हाला लगेच प्रसिद्धी मिळेल. कारण हे खरं तर तुम्ही पाहता या ठिकाणी सोशल मीडियाचा जमाना आहे. मोठा फटका खेळायचा होता, भरपूर काळ चेंडू हवेमध्ये, शॉट फाईंड एक लास्ट क्षेत्ररक्षक. स्वप्नीलनं तर आशा सोडली होती, त्यानंतर मात्र नितेश आला बॉल खाली आणि मग मात्र हे जीवनदान मिळालं. खरं तर अशा वेळेस जेव्हा चेंडू बराच काळ हवेमध्ये असतो ना, तेव्हा तुम्हाला जजमेंट करावं लागतं आणि शरीराचा बॉडी बॅलन्स जो खरं असतो तो महत्वाचा असतो.
नजर आणि तुमच्या बॉडी बॅलन्स जर का चांगली असेल तर तुम्ही झेल कॅरी करू शकता. आणि इथे मात्र बॉडी बॅलन्स गमावला नितेशने. त्यानंतर मात्र 2 धाबा आल्या बॅटिंग करणाऱ्या जितवाई जिथे टीमला धावसंख्येचा विचार केला. धाबा स्कोर कार्ड वरती आहेत 2 गडी बाद 16 धाबा. सेकंड ओव्हर यावेळेस मार्गस्थ असताना मंगेश जोशी मुंबई गोवा हायवे एंड कडून वेगवान बॉल पुन्हा आता फेकला होता. गती भरपूर होती. गतीपेक्षा तुमची लाईन चांगलं असणं गरजेचं आहे. कारण इथे देखील तुम्ही पाहता बॉल निघून चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्ही जेवढे जास्त डॉट बॉल फेकाल तेवढा प्रेशर हा फलंदाजांवरती वाढेल आणि त्या फलंदाजी करणाऱ्या संघावरती वाढेल. आतापर्यंत चांगली कामगिरी. नशीब नाईक न करता चांगला स्टार्ट दिला. 2 चौकार जरूर खर्च केले परंतु फक्त 9 धावा दिल्या. आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये मंगेश जोशी हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये असताना त्याने आतापर्यंत 7 रन खर्च केल्यात. अजूनही या षटकातील कदाचित शेवटचा बॉल असेल आणि हा निर्णायक चेंडू असेल. यस, शेवटचा बॉल. इथे देखील मोठा फटका केला होता. लिडिंग एज लागली. त्यानंतर मात्र बॉल गेला शॉर्ट पॉईंटच्या दिशेमध्ये. डॉक्टर अभिजित तिथे आहेत. फक्त सिंगल आणि टाळ्यांचा गजर होतोय दादर टीमच्या खेम्यामधून. आज जवळजवळ या पब्लिकमध्ये 40% प्रेक्षक हे दादरचे असतील आणि या एका बाजूने 40% जित्याचे असेल. कारण कळवा संघ पराभूत झालेला आहे, रावा संघ पराभूत झाला, त्यामुळे त्यांची गर्दी कमी झाली आहे. दादर आणि जित्याचे प्रेक्षक जास्त संख्येने असतील. आपण त्यांचंही कौतुक करूया. कारण क्रिकेटचा खेळ आहे, तुमच्या पाठीराख्यांविना हा खेळ नाहीये. तुमच्या जर पाठीराख्याकडून तुम्हाला चांगलं मोटिवेशन जर मिळेल तर तुम्ही मैदानामध्ये चांगलं कार्य कराल. आणि इथे आज मोठ्या संख्येने गर्दी तुम्ही पाहताय सामन्याचा आनंद घेत असताना. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली. 2 गडी बाद 17 धावा. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती यावेळेस गोलंदाज येतोय राम म्हात्रे, बादल म्हात्रे यांचे छोटे बंधुराज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिल्या अनेक भावांच्या जोड्या. त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर आता आपल्या दादर संघाची ही जोडी बादल आणि रामच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय 3ऱ्या षटकामध्ये. आणि हे षटक आता जिथे संघासाठी निर्णायक असेल. कारण मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 30+ रन जर का पहिल्या सत्रामध्ये उभारण्यामध्ये जितवाय जिथे टीमला जर का यश मिळालं तर हा सामना रफ अँड टफ होईल. या तीळ मात्र शंका नसणार. कारण दोन्ही टीम मध्ये चांगले गोलंदाज चांगले बॅटर आहेत. त्यामुळे हे संघर्ष अतिशय निर्णायक असेल या सामन्याचा. आणि कोणता संघ होईल विजेता. खरं तर हमरापूर संघाचा प्रवास आज चांगला राहिला. 2 सामने त्या टीमने जिंकले. राऊंड विकेट ऑन साइड मध्ये मारला हा फटका. रडार मध्ये आलेला चेंडू मिड विकेटच्या वरून मात्र ठोकलाय. बॉलला पाठवलं आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी षटकार. जिसने थोड़ी सी पीली बेहोश हो गया. आज षटकाराला बॅटिंग करणाऱ्या जितवाय जिथे टीमसाठी मेहनतीवर विश्वास ठेवा. ज्या गोष्टी नशिबात नाही त्या सुद्धा मिळतील. थोडा आउट ऑफ फॉर्म होता हा खेळाडू परंतु नावाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बॅटर. सायकल मिळाली. त्यानंतर मात्र मागे फिरून मात्र या खेळाडूने पाहिलेलं नाहीये. आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी. सिंगल रनर या बॉलवरती सिंगलच्या मधील स्ट्राईक रोटेट धावसंख्येचा विचार केला तर धावा स्कोर कार्डवरती आहेत. त्यामध्ये 2 गडी बाद 24 धावा 24 रन्स स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोहित आणि निलेश मध्ये मात्र आता मोठ्या भागीदारीची गरज आहे. 4 बॉल बाकी आहेत. मी आयोजकांना विनंती करतो जे संघ सुपर 5 मध्ये पोहोचलेत त्या प्रत्येक संघांशी आपण संपर्क करा. कारण आता 2च सामने पेंडिंग आहेत. त्यानंतर आपण लगेच सुपर 5च्या लढतीकडे वळणार आहोत. सेमीफायनल आणि फायनल अशा लढती असतील. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका. बराच काळ चेंडू हवेमध्ये. बादल मात्रे रनिंग कॅच, वेल कॅच, कॅच ऑफ द नाईट. इथे मात्र खेळाडू बाद झालाय रोहित मात्रे. थँक्यू. हा विकेट निर्णायक क्षणाला मात्र मिळाला दादर टीमला. समीकरण आपण पाहिलं खरं तर पहिल्या सत्र बॅटिंग चालू आहे आणि 24 रन स्कोर कार्ड मध्ये गडी बाद झाले. 5व्या क्रमांकाचा प्रतीक मात्र मैदानाच्या आतमध्ये गेला आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील जास्तीत जास्त बॉल जर का निलेशने फेस केले तर चांगलं टार्गेट कदाचित तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आणि एका बाजूनं एका दुसरा
डॉट बॉल फेकावा लागेल. ऑन साइडला टर्न केला बॉलला, बादलच्या आवाक्याच्या बाहेर खिलाड़ू के मस्तक के ऊपर दस्तक देता हुआ है चौका. बॉल मात्र चाललाय वन बाउंस ओव्हर द रोप, सीमा पार चौका. चुम्मा तुम मुझको उधार दे दे. खरं तर ओपन ग्राउंडला तुम्ही अशा पद्धतीचे फुलटॉस किंवा आकुटप्प्याचे बॉल फेकाल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुम्हाला बॅटरची खरं तर स्टान्स तुम्हाला रीड करावा लागेल, त्याचा स्ट्रॉंग झोन कोणत्या दिशेने त्याच्या विरुद्ध तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जर काही ते वाईड यॉर्करचा प्रयत्न केला उजव्या अष्टाच्या बाहेर तर कदाचित अडचणी निर्माण होते निलेशला. परंतु निलेशमध्ये क्षमता आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची. मिस्टर 360 डिग्री या पद्धतीने मात्र हा खेळाडू बॅटिंग करतोय. आता मात्र 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड विकेट राम तयार. पुन्हा एकदा फिरून मारायचा होता बॉलला, त्यानंतर क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न, कदाचित स्ट्राईक देखील रोटेट केली जाईल आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेशन, सिंगल रन कंप्लीट आणि त्यानंतर मात्र एक रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मिळाला, म्हणजे विकेट देखील मिळाला आणि रन देखील मिळाली दोन्ही संघांना. 29 रन स्कोर कार्ड मध्ये या इनिंग मधला हा शेवटचा बॉल असेल. इथून जो जिंकेल तो आजच्या रात्रीतील अंतिम फेरीमध्ये पोहोचेल, म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये. पहिला संघ क्वालिफाय झाला तो म्हणजे स्वर्गीय पिंटाशेट प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर मंदार धाडवेचा संघ. यातून जो जिंकेल तो संघ मात्र त्या संघासोबत खेळेल आणि मग मात्र सुरू होईल सेमीफायनल फायनलच्या लढतींना सुरुवात. अप्रतिम अशी स्पर्धा पहिल्यांदा हे आयोजन पेन नगरीमध्ये आणि यशस्वी आयोजन. ऑन साइड मध्ये हा फटका स्ट्राईक का घेतली या खेळाडूने हे त्याने दाखवलं, कारण शेवटच्या बॉलवरती जितवाय जिथे टीमला कॉन्फिडन्स देणारा हा फटका. या बॉलवरती आल्या 4 धावा आणि या 4 रनच्या मदतीने मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या जितवाय जिथे इलेव्हन टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली ती म्हणजे 4 गडी बाद 33 धावा. राकेश प्रेडिक्शन केलं होतं 30+. यस, आणि ह्या धावा देखील स्कोर कार्डवरती आल्या. परंतु या धावा आता वाचवता येतील का हा प्रश्न देखील पडलाय, कारण समोरच्या टीम मध्ये बादल मात्रे, मयूर ठाकूर, डॉक्टर अभिजित, तो स्वतः विपुल ठाकूर चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे इथून मात्र कंबर कसावी लागेल जिथे संघाच्या गोलंदाजांना. या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये किती धावांचा कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल. आमचे मित्र समालोचक निलेश नाईक सर जे कळव्याचे आहेत परंतु सध्या वास्तव्याला सुधागड परिसरामध्ये, त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण देऊया संधी डीजे ऑपरेटरला. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील दादाच्या नावानं देवदूत चषक क्रिकेट सामने केले आयोजन. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान याजो हे गावान. 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 तर निश्चितच निलेश सर आपण पाहतोय जिथे गावचा जर बाबूदादा परफॉर्मन्स सांगितलं तर या 35 दिवसामध्ये नाव्याच्या मैदानावर प्रथम क्रमांक मिळवलाय, म्हणजे उरण विभागामध्ये. त्यामध्ये सायकल देखील मिळवली होती निलेशने. त्यानंतर भिवंडी ठाणे परिसरामध्ये केंद्रीय चषकामध्ये आपल्या गावाची छाप आणि पेन तालुक्याची छाप पाडली होती. त्यानंतर आपण सर्वांनी पाहिलं की ट्रॉम्बे मध्ये भगवा चषकामध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवला. म्हणजेच उरण, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आपला पराक्रम गाजवला. निश्चितच रोखल्या जातील का निलेश सर या 33 धावा? पाहू आपण. स्वागत अभिनंदन आप सभी दर्शकों का अंतिम इस रात में, शानदार रात सितारों के साथ, और सितारों के साथ टिमटिमाते ये 7 फ्लर्ट्स हमें नजर आते हुए. सभी दर्शकों को बैठने के लिए बिल्कुल बहुत ही अच्छी तरीके से आसन व्यवस्था हमें नजर आती हुई. कई दर्शक बैठे हैं मैदान पर, कई दर्शक खड़े हैं, तो कई दर्शक इस पूरे प्रतियोगिता में जहां पर जगह मिले वहां पर अपना स्थान ग्रहण करते हुए. पहले पारी का खेल समाप्त. पहले पारी के बाद 33 रन बने हैं और 34 रनों का 18 गेंदों पर करना है पीछा. ये पीछा किस तरह से होगा? जिस तरह से चोरों का पीछा करती है पुलिस, जिस तरह से शेर पीछा करता है हिरणों का, वैसे ही ये पीछा होगा कि नहीं? क्योंकि अगर हम देखें तो जीतुआई जीते बनाम
दादर के बीच का ये मुकाबला हमें नजर आता हुआ और दादर की टीम के सभी समर्थक बहुत ही खुश नजर आते हुए हैं क्योंकि रन 33 है, 34 का करना है पीछा। 34 शतक सुनील मनोहर गावस्कर, इनकी याद पहले सत्र में हमने देखी, रोशन सर ने बताई। और बगैर हेलमेट के वेस्टइंडीज के गेंदबाजों का बखूबी सामना वे करते थे और उस वक्त 6 गेंदों पर 6 बाउंसर्स अलाउड थे। बैटिंग करना है हैट्रिक नगर सेवक आदरणीय निवृत्ति दादा पाटिल, इनकी ओर से हर सिक्सर के लिए 200, विवेक के लिए विवेक जी जोशी यांच्याकडून इनकी ओर से हर सिक्सर के लिए 200 और हैट्रिक के लिए 500, 1000 रुपए। ये अच्छी बात है क्योंकि अब 500 में कुछ नहीं आता, एक का ही डिनर हो सकता है 500 रुपए में। और आदरणीय अविनाश जी पाटिल साहब, इनकी ओर से हर विकेट के लिए, विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम हरीश गावन के लिए। तो आग दोनों तरफ ही लगी है, एमआरएफ का टायर भी आग में बबूला हो रहा है और योकोहामा का भी। गेंदबाजी मार्ग पर तैयार, दाहिने हाथ से राउंड विकेट और उनका सामना करते हुए बहुत अरसे के बाद लेफ्टी बैटर को हमें देखने को मिल रहा है जो बतौर ओपनर आए हैं। ईशान किशन की तरह वो बल्लेबाजी करेंगे या गेंदबाजी करेंगे ट्रेंड बॉल। विकेट दोघांसाठी आदरणीय निवृत्तीदादा पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 आणि षटकारांच्या सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। दोन्ही संघांना, संघ आपलेच आहेत। गेंदबाजी मार्ग पर तैयार, तालियों की गड़गड़ाहट के साथ ये गेंदबाजी, राइट आर्म राउंड विकेट। इस बार बढ़िया गेंद, बिल्कुल गुड लेंथ स्पॉट पर टिप्पा खाया, बाहर की तरफ निकली, करवट बदली है गेंदबाज ने। ट्रेंट बोल्ट अगर देखे, टीम साउदी की गेंदबाजी देखे तो थोड़ा सा वो पेस के साथ स्विंग भी प्राप्त करते हैं। और आदरणीय हमारे इंद्रजीत कानू साहब हमसे विदा लेते हुए, आपका आने वाला समय अच्छा रहे। पहली गेंद हरीश गावन की बिंदी, फिर से सामने की तरफ काफी ऊंचा लंबा स्ट्रोक, मिड ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए और शानदार कैच। पहले ही ओवर में हरीश गावन को 0 रन पर मिलता हुआ पहला ये गोल्डन विकेट और 2 गेंदों का सामना कर मयूर ठाकुर 0 का चश्मा पहनकर मैदान से बाहर। थैंक यू। 12-13 के बाद 14 भी आता है आणि 14, 15, 16, 17 आमच्या सुधागड तालुक्यातील पहिली पालीच्या क्रीडांगणावर आम्हालाही वाटलं नव्हतं की नाईट स्पर्धा होईल, परंतु शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आणि आदरणीय मिलिंददादा शेळके युवा मंच बहिरमपाडा यांच्या माध्यमातून 14, 15, 16, 17 कृष्णा सातपुते याचं फेवरेट ग्राउंड असणारं जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडांगण पाली येथे नाईट रजनी 4 दिवस आपल्याला बघायला मिळेल। इस बार ताकतवर स्ट्रोक ऑन साइड पर, गेंद जैसे पिक किया, गेंद 100 की स्पीड से, लेकिन उतनी ही कमाल की एफर्ट फील्डिंग यहां पर हमें नजर आती हुई। स्प्रिंटर हार्दिक पांड्या हमें मैदान पर नजर आते हुए, जीती के लिए बहुत ही बढ़िया उन्होंने फील्डिंग की है। हालांकि रन आपको बचाने होंगे क्योंकि उनको पता है 34 रनों का टारगेट और बादल महाती और दादर की टीम ये 34 रन आराम के साथ बना सकती है। 2 रनों के साथ स्कोर अब आगे निकल पड़ा है। चल हो, प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बाहेर व्हा। प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाहेर व्हा, रिव्ह्यू आमचे पंच घेतील। ऑन फील्ड पंचांचा निर्णय आम्हाला आलेला आहे। डीआरएस नहीं लिया जाता क्योंकि डीआरएस काफी कठिन ये सवाल पूछता है। ये रिव्यू सिस्टम हमारे पास आती हुई चेक किया जाएगा, जो कि खिलाड़ी है उसका पैर क्या बाउंड्री रेखा के नजदीक आया है। सीमा और रेखा इन दोनों से दूर रहिए आप। नशीब नाइक की गेंदबाजी पहले सत्र में हमने देखी, पहले ओवर में उन्होंने 1 सफलता उनके हाथ लगी, 9 रन दिए।
प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सहकार्य करा. त्यांना घ्या जरा उचला कडेवर आणि बाळासारखं मैदानाच्या बाहेर नाही त्यांना. आणि प्रेक्षकांनी गडबड गोंधळ करू नका. तुम्ही निवांत जागेवर बसा. असे प्रेक्षक असतात. हा, हौशे नवशे असल्याशिवाय लग्नाला जशी मजा नसते ना, तसंच क्रिकेट आहे. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आयोजकांना विनंती आहे की आपले व्हॉलेंटियर्स पाठवा तिथे आणि सगळ्यांना मैदानाच्या बाहेर बसवा. ऑन फील्ड का डिसीजन यहां पर फाइनल हो रहा है. 2 रन मिले हैं. 2 रन यहां पर टोटल 4 झाले क्या 2 झाले. 2 रनों के साथ यहां पर खाता खुलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम जानता राजा दादर. इस टीम का अच्छी तरीके से टेक्नीशियन टीम हमें नजर आ रही है. बादल की अगर बल्लेबाजी की बात करें 2 रन उन्होंने बनाए हैं. अभिजीत पाटिल उनके साथ रनों के महोत्सव में जुड़ चुके हैं. पहले पारी का अगर खेल देखें तो नीलेश पाटिल की नाबाद बेशकिमती 19 रनों की पारी. चला त्या प्रेक्षकांना विनंती आहे, घ्या आपल्याला त्यांना कडेवर घ्या. चला प्रेक्षकांना विनंती आहे. सुंटी पाटील आहेत आपले. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. सुंटी पाटिल बाहरी किनारा. क्या कमाल का ये डाइव. देखिए क्रिकेट में डाइविंग का बहुत ही महत्व है. आपको महेंद्र सिंह धोनी याद है, ईशान किशन याद है, लेकिन क्या कमाल का एफर्ट विकेटों के पीछे. विकेट कीपर का नाम केतन म्हात्रे. अपनी टीम के लिए जुनून, जस्तुजू, जद्दोजहद और जिगर, ये 4 जे उनके दिखाई देते हुए, क्योंकि बल्लेबाजी के लिए अब स्ट्राइकर एंड पर बादल म्हात्रे. उनका विकेट, एक जीत और हार के बीच का जो अंतर है वे है बादल म्हात्रे. इस बार हेलीकॉप्टर मिड ऑफ पर बढ़िया फील्ड, कोई रन नहीं और तालियों की गड़गड़ाहट, तालियों की गर्माहट के साथ ये मैदान पर हरीश गावन की गेंदबाजी हो रही है. हरीश गावन एक तरफ है गेंदबाजी का गब्बर, तो दूसरी तरफ है दादर का बब्बर. ये बल्लेबाजी का बब्बर शेर जब दहाड़ेगा तो आवाज दूर दूर तक सुनाई देगी. हरीश गावन की गेंद तेज कदमों के साथ निकल पड़े. राइट आर्म ओवर द विकेट. सामने बादल, उनका साथ देती हुई अभिजीत पाटिल. रन बने हैं 2, विकेट गिरा है 1 और इस ओवर की अब अंतिम गेंद. इस ओवर में अब तक 2 ही रन आए हैं. दूसरी गेंद पर सफलता जरूर मिली है. नए बल्लेबाज अभिजीत पाटिल जो कि मैन ऑफ द मैच के विनर रहे थे. ऑन साइड पर शॉर्ट आर्म पुल जैम किया था. गेंद सीमा रेखा के बाहर, एक टिप्पा गेंद मैदान के बाहर. ये शानदार स्ट्रोक, ये आता हुआ HM मोटर्स ब्रांडेड चौका. काफी गर्माहट भरा ये माहौल. दूसरे दौर का ये दूसरा मुकाबला. जीतू आई जीते बनाम जानता राजा दादर. जानता राजा दादर की बल्लेबाजी चल रही है और 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रनों पर 1 ओवर के समाप्ति के बाद. बहुत ही बढ़िया ये ओवर घटा है. अब तक मात्र 1 ही चौका आया है. हरीश गावन इनके गेंदबाजी पर आक्रमण कर दिया है बादल म्हात्रे द्वारा. अब गेंदे बची है 12 और जीतने के लिए 28 रनों की जरूरत. 12 चेंडू 28 धावा. 12 बॉल एंड 28 रन्स नीडेड फॉर विन. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. 12 गेंदों पर 28 रन. 14 रन प्रति ओवर क्या बनेंगे. गेंदबाजी की बागडोर संभालते हुए कप्तान ने विश्वास जताया है. गेंदबाजी मार्ग पर रुपेश म्हात्रे आए हैं. रुपेश म्हात्रे के लिए ऑफ साइड पर फील्डिंग देखिए. शॉट थर्ड मैन, शॉट गली, कोई खिलाड़ी पॉइंट पर नहीं है. डीप स्वीपर कवर पर एक खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ. मिड ऑन, मिड ऑफ पर कोई खिलाड़ी तैनात नहीं है. एक लेग स्लिप पर खिलाड़ी तैनात है. बैकवर्ड स्क्वायर लेग, मिड विकेट और लॉन्ग ऑन तैयार. तेज कदमों के साथ रुपेश म्हात्रे सामना करते हुए अभिजीत पाटिल. क्या कमाल की कैमियो उन्होंने खेली थी पहले इनिंग में. ये स्लो ओवर 1 के साथ शुरुआत की है. क्रिकेट में आजकल स्लो ओवर 1 का बहुत ही अच्छा इस्तेमाल किया जाता है. स्लो ओवर 1 के लिए जाने जाते हैं भारतीय तेज गेंदबाज भुवनेश्वर कुमार. रुपेश म्हात्रे की पहली गेंद बिंदी आई है. सामने स्ट्राइकर एंड पर अभिजीत पाटिल. उनको अपने जीवन काल का सर्वश्रेष्ठ क्रिकेट अब खेलना होगा. मेहनत आपको
चोटी पर ले जा सकती है, लेकिन आपको मेहनत इसी मैदान पर करनी होगी। कमाल की लगातार की ये बिंदी गेंद, लेकिन फंबलिंग, और 22 के रूप में ये रन अब खाते में जाएंगे। लेग 22 के रूप में रन आते हुए ये अंपायर का इशारा आता हुआ अंतरराष्ट्रीय क्रिकेट का ये 30वां 22 और लेग 22 एक के साथ स्कोर आगे बढ़ेगा 7 पर। 007 जर्सी नंबर MSD का, और उसी के साथ साथ 7 जुलाई बहुत ही बड़ा कारनामा उन्होंने किया है। दम अब तक दिखा रहे हैं CSK के लिए, लेकिन वही दम बादल म्हात्रे को दिखाना होगा। ये एक ऐसा खिलाड़ी है जिसका नाम दादर के इतिहास में सुनहरे अक्षरों में लिखा जाया है। ताकतवर स्ट्रोक, लेकिन मिस टाइम, और एक आसान सा कॅच, और रुपेश म्हात्रे जिताडा त्याच्या आता जाळ्यात अडकलेला आहे। और यहाँ पर बादल म्हात्रे बहुत ही निराशा के साथ मैदान से बाहर जाते हुए 4-5 गेंदों का उन्होंने सामना किया है। 6 रनों पर आउट होते हुए बादल म्हात्रे, और 2 विकेट के नुकसान पर रन बने हैं जाणता राजा दादर टीम के 7 रन। आजकल घाघरा का जमाना नहीं है, आज जींस का जमाना है, तो ये गाने को थोड़ा सा और अपडेट करना होगा राकेश जी। 9 गेंदों पर 27 रन की जरूरत, हर एक गेंद पर 3 रनों की जरूरत। सबसे सफल रन चेस भारत का 362 जयपुर ऑस्ट्रेलिया के खिलाफ, और राकेश जी देखिए लगातार के सर्वश्रेष्ठ 5 रन चेस ऑस्ट्रेलिया के खिलाफ हुए हैं। शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट आर्म पुल किया था, गेंद ऊपरी किनारे पर लक्की शॉर्ट स्क्वायर लेग पर जाती हुई, वहां पर दायरे के अंदर फील्डर तैनात था। 1 रन के साथ स्कोर अब 8 रनों पर जाता हुआ। 2 विकेटों के नुकसान पर नए बल्लेबाज आए हैं अतुल ठाकुर, उनको अतुलनीय कामगिरी करनी होगी। भारत का एक ऐड है इनक्रेडिबल इंडिया, अतुल्य भारत, और अतुल को भी ऐसे ही बल्लेबाजी अपनी टीम के लिए करनी होगी। रन बने यहां से 8 विकेटें गिरी हैं। 2 पावर प्ले का ओवर कमाल का रहा हरीश गावन का। दर्शक यूट्यूब पर साई प्रीत लाइव के द्वारा ये मुकाबला देख रहे हैं, उन सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। लेकिन गेंद हवा में, गेंद हलक पर और जान फलक पर। लीलाधर ठाकुर ने इस कैच को ड्रॉप किया। हालांकि लीलाधर ठाकुर ने मैन ऑफ द मैच जीता है इस आज दिन में। शॉर्ट कवर पॉइंट पर वो फील्डर तैनात थे। 1 ही रन मिला है, कोई भी बड़ा स्ट्रोक नहीं आया है। एक भी छक्का आया है किसी में नहीं, एक चौका आया है बादल म्हात्रे के द्वारा। रन 1 के साथ आगे बढ़ते हुए 9 रन। भारत के पहले 9 गोल्ड मेडल थे, और उसके बाद नीरज चोपड़ा ने भाला फेंका, सबके दिलों को जीता उन्होंने। 10वां गोल्ड मेडल भारत के लिए। ओहो हो, ये देखिए यही बल्लेबाज पिछले मैच में कमाल की बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन जीतुआई जीते के गेंदबाजों ने मानो दिल जीत लिया है। फिजिक्स और केमिस्ट्री के पेपर में जिस तरह से कठिन सवाल पूछे जाते हैं, वैसे बिल्कुल कठिन सवाल इन गेंदबाजों ने पूछे हैं। हरीश गावन के ओवर देखे, 6 रन देकर 1 विकेट, और रुपेश म्हात्रे देखिए उन्होंने उससे भी ज्यादा बढ़िया काम किया है। बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। उन्होंने दूसरे ओवर में मात्र 3 रन देकर 1 सफलता अपने नाम की है, और अब 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं जानता राजा इस टीम के मात्र 9 रन। अब गेंदे बची है 6, और यहां से 25 रनों की दूरी। दिल्ली अभी बहुत दूर है, लेकिन दिल्लीचे तख्त राखे तो महाराष्ट्र माझा, अटके पार झेंडा ज्यांनी रोवला असे होते आमचे राघोबा दादा। त्यांनी सांगितलं होतं की नजीब खान हा शेवटचा काटा आहे मराठ्यांचा, तो तुम्ही काढला पाहिजे, परंतु त्याच काट्याने आपला घात केला आणि पानिपतची लढाई झाली आणि तिथे मराठ्यांना पराभव पत्करावा लागला। परंतु पानिपतच्या इतिहासातून आपण एकच धडा घेतला की कुठलाच शत्रू त्या अहमद शाह अब्दालीच्या समोर आला नव्हता, फक्त मराठे सोडून। तेही पुण्यापासून कित्येक दूर त्यांनी लढाई केली, आणि ती तुम्हाला सर्वांना माहित आहे। ती लढाई, पानिपतची लढाई, दत्तोजी शिंदे बचेंगे तो और भी लढेंगे। राकेश दादा हे त्यांचं वाक्य आहे, बचेंगे तो और भी लढेंगे, दत्तोजी शिंदे यांचं। गेंदबाजी मार्ग पर प्रतीक म्हात्रे, इस बार ऊंचा स्ट्रोक, काफी देर हवा में। ओह ये देखिए डबल अटेम्प्ट में कैच किया है।
हार्दिक पांड्या यहाँ पर हमें साफ नजर आते हुए। बल्लेबाजी अब ताश के पत्तों की तरह गिरती हुई जानता राजा टीम की, और यहाँ से अब तीसरा विकेट 9 रनों पर आउट होता हुआ। कमाल का कैमियो हुआ है गेंदबाजों द्वारा, बहुत ही बढ़िया आला दर्जे का प्रदर्शन हमें देखने को मिला है। कविराज देखिए, टेनिस क्रिकेट ये बल्लेबाजों का क्रिकेट माना जाता है, और इस बल्लेबाजी के क्रिकेट में अगर देखें तो गाजर, मूली, प्याज, टमाटर की तरह कटाई होती है बल्लेबाजों द्वारा गेंदबाजों की, लेकिन यहाँ पर ये तो पूरा विपरीत हुआ है। यहाँ से बल्लेबाजों को बिल्कुल बांध के रखा है। असं म्हणतात ना की घोड्याला नाल ठोकल्याशिवाय तो घोड़ा आवरत नहीं। कितना भी अरबी रेस का घोड़ा हो, उसे नाल ठोकनी बहुत ही जरूरी है, और वैसे ही बल्लेबाजों को पूरी तरीके से पराजित करते हुए बाबा अपराजित करा ये गेंदबाजी प्रतीक म्हात्रे द्वारा। दूसरी गेंद अब स्ट्राइक रेंज पर अभिजीत पाटिल, उनको जीतना होगा दिलों को। उंगलियों को फेरकर शॉर्ट आर्म पुल, गेंद नटराजा स्टाइल, गेंद को भेज दिया बैकवर्ड पॉइंट के बैकवर्ड स्क्वायर लेग पर, एक टिप्पा गेंद मैदान के बाहर, 4 रन। आदरणीय विजय शेठ वागड़े साहब यांच्याकडून अगर लगातार 4 छक्के आते हैं और ये मैच जीता जाता है तो 1000 रुपए का इनाम आएगा। क्या हुआ है मित्रांनो, शेवटची रात्र आहे, तुम्ही शांत बसा। प्रेक्षकांचं कसं आहे माहिती आहे, एका बाजूला आपण तोंड केलं ना की तिकडे विमान पडल्यासारखं बघतायत, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, काही पडलं नाही, विमान वगैरे सगळं जागेवर आहे, तुम्ही मॅच बघा। तिकडे काय नाही, वडापाव खाली पडलेला आहे, लक्षात घ्या, तुम्ही मैच कडे लक्ष्य दिया। तो यहाँ पर मैच में मूवमेंटम आता हुआ चौका आया है। हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास, और यहाँ पर एक और अब ये कुछ खराब क्रिकेट हमें नजर आता हुआ जीतू वैजीते द्वारा। प्रेक्षक इनसे विनती होगी, अंपायर रन देंगे कितने हैं। 1000 रुपये सुद्धा आले दादरच्या समर्थकांकडून, विवेक दादा यांच्याकडून 1000 रुपये। पंचांचा आपण इशारा बघूया, किती धावा धावफलकावर। म्हणून म्हणालो ते वडापावकडे नका बघू, तुम्ही मिस केलात ओव्हरथ्रोचा हा चौकार। शैलेश जी, शैलेश सर, शैलेश सर धावा सांगा। पंच फक्त धावा सांगा आम्हाला। 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे विवेक जोशी साहेबांकडून। संतोष चौधरी आहेत, शैलेश जी आहेत, 5। इशारा का नाही करत, थांबा फक्त धावा मोजून बघू द्या, थांबा। जर या 5 धावा घेतल्या तर 18 धावा होतील। 5 धावा धावफलकावर आणि धावसंख्या आता 18 आहेत। आणि इक्वेशन बघूया, 3 चेंडू आणि 16 धावांची गरज, 3 गेंदों पर 3 बड़े 6। क्या ये लगा पाएंगे, क्या ये आक्रामक बल्लेबाजी होगी, क्या बादल की ये गरज थी पारी के बाद बल्लेबाजी के लिए अभिजीत पाटिल और नितेश पाटिल का बल्ला बोलेगा, क्या नितेश पाटिल या अभिजीत पाटिल का बल्ला करेगा हल्ला और दादर की जनता कहेगी माशाअल्लाह सुभान अल्लाह। क्या प्रतीक म्हात्रे की सटीक गेंदबाजी जारी रहेगी। तैयार गेंदबाजी मार्ग पर प्रतीक म्हात्रे, चौथी गेंद डालने के लिए 18 रन बने स्कोर बोर्ड पर। सबसे सफल रन चेस भारत का श्रीलंका के खिलाफ हमने देखा ट्रायंगुलर सीरीज में, विराट कोहली द रन चेस मास्टर। इस बार जड़ में गेंद पड़ भी दिया था लेकिन जड़ नहीं पाए, गेंद जाती हुई
फॉरवर्ड मिड विकेट पर एक ही रन और 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ेगा 19 रन। अब गेंदें बची हैं 2 और 15 रनों की जरूरत। अब चमत्कार को नमस्कार करना होगा। यहां पर एक एक्स्ट्रा डिलीवरी मैच में वापसी कर सकती है दादर की टीम, लेकिन एक सटीक गेंद जीतवाई जीते का जो ब्रिज है जीते का, उसमें उनकी टीम को ले जा सकता है। बहुत ही बढ़िया आयोजन हमें नजर आ रहा है और तमाम अतिथिगण यहाँ पर इस मैदान पर इस मुकाबले को लाइव देख रहे हैं और जो दर्शक दादर और जीते के हैं, जो साईप्रीत लाइव से मुकाबला देख रहे हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। व्यूवर्स काफी बढ़ चुके हैं। रेस्ट ऑफ इंडिया बनाम रायगढ़ के बीच का जो व्यूवर्स का रिकॉर्ड है वो आज भी अपराजित है और रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में रिकॉर्ड बनते हैं और टूटते हैं भी हैं। ऑपरेटर थोड़ा स्पीड अप कीजिए, जीतो ही जीते। आपको 1 ही मिनट का वक्त दिया जाएगा फील्ड प्लेसमेंट बदलने में, क्योंकि श्रेयस अय्यर को 12 लाख रुपए की पेनल्टी मिली थी। हम इतने नहीं देंगे, लेकिन आपको ध्यान रखना है कि आपको मैच जल्दी खत्म करना है। प्रतीक महात्रे गेंदबाजी मार्ग पर 5वीं गेंद के लिए तैयार। अब रन बने हैं यहां से मात्र 19 और अब 2 गेंदों पर 15 रनों की जरूरत। अब क्या ये डूबती हुई नैया को छैया छैया कर पाएंगे ये बल्लेबाज? क्या आक्रामक बल्लेबाजी होगी। यहां से मैच पूरी तरीके से अपने फांसे में सिकंजे में लड़ते हुए जिस अजगर की तरह धीरे धीरे इस मैच को निगल लिया है जीतवाई जीते टीम ने। अब रुझान साफ स्पष्ट होते हुए कि यह मुकाबला जीतवाई जीते की तरफ जाएगा। आखिरी गेंद का खेल शेष, इसके बाद अब मुकाबला होगा। दुर्गा देवी हमरापुर बनाम इस मैच के विजेता टीम में यह काफी ऊंचा लंबा स्ट्रोक है, लेकिन पीछे फील्डर आते हुए और इसी के साथ एक बहुत ही आसानी के साथ हरीश गावन की टीम यानी कि जीतवाई जीते टीम ने जानता राजा दादर इस टीम को आसानी के साथ पराजित किया है। लेकिन ऐसा नहीं है, हार को आपको आगे ले जा सकती है, अनुभव भी आपको सिखा सकता है। और बढ़िया कैमियो दिखाया यहाँ पर हमने देखा बल्लेबाजी करते हुए नितेश पाटिल ने 19 रन बनाए। उनके साथ साथ हरीश गावन ने भी बढ़िया बल्लेबाजी की, 8 रन, उन्होंने 8 रनों का योगदान दिया और हरीश गावन ने एक सफलता भी उनके नाम की है। दुर्गा देवी हमरापुर और जीतुआई जीते के बीच राकेश भाई अगला टॉस होगा ना?